या प्रात्यक्षिकेत आपले हार्दिक स्वागत आहे। प्रात्यक्षिका आहे डिसमॅन्टल अँड आयडेंटिफाइंग पार्ट्स ऑफ 3 पॉइंट आणि 4 पॉइंट डीसी मोटर। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण हे करू शकाल: 3 पॉइंट आणि 4 पॉइंट स्टार्टर काढून टाकणे, 3 पॉइंट स्टार्टरचे पार्ट्स ओळखणे, 4 पॉइंट स्टार्टरचे पार्ट्स ओळखणे। आता आपण 3 पॉइंट स्टार्टरचे सर्व पार्ट्स ओळखूयात आणि त्याचा डायग्रामही आखूयात। 3 पॉइंट आणि 4 पॉइंट स्टार्टरचे निरीक्षण करा आणि इन्सुलेटेड कॉम्बिनेशन प्लायर, डबल हँडेड स्पॅनर सेट आणि स्क्रूड्रायव्हर यासारख्या साधनांसह इनपुट पॉवर सप्लाय मधून त्यांचे कनेक्शन डिस्कनेक्ट करा। डीसी मशीनचे कनेक्शन 3 पॉइंट आणि 4 पॉइंट स्टार्टर मधून काढून टाका, त्यांना बाहेर काढा आणि व्यवस्थित स्वच्छ करा। आता नेम प्लेट तपशील पहा आणि नोट करा। नंतर स्क्रूड्रायव्हर किंवा योग्य साधनाने फ्रंट कव्हर स्क्रू उघडा। डायग्राम आणि 3 पॉइंट स्टार्टरचे भाग। स्टार्टिंग सिरीज रेझिस्टन्स हे स्टार्टर आहे जे मोटर टर्मिनल्सवरील व्होल्टेज कमी करण्यासाठी वापरले जाते, जेणेकरून सुरुवातीचा करंट देखील मर्यादित असेल। हँडल स्टार्टर मध्ये सिरीज रेझिस्टन्सवर सरकत हळूहळू ऑफ वरून रन पोझिशनवर खेचून डीसी मोटर सुरू करण्यासाठी वापरली जाते। स्प्रिंग ही हँडल परत 0 स्थितीत खेचण्यास मदत करते। ओव्हरलोड रिले रेट केलेले करंट जर वाढले, मोटरचे नुकसान टाळण्यासाठी ओव्हरलोड रिले आपोआप ट्रिप होते। टर्मिनल ब्लॉक हे लाईन, फील्ड आणि आर्मेचर टर्मिनल्स जोडण्यासाठी वापरले जाते। नो व्होल्ट कॉइल निवडलेल्या पॉइंटवर स्टार्टर हँडल घट्ट धरण्यासाठी हे वापरले जाते। इथे एल म्हणजे लाईन टर्मिनल जे सप्लायच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलं असतं। ए म्हणजे आर्मेचर टर्मिनल जे आर्मेचर वाइंडिंगला जोडलेलं असतं। एफ म्हणजे फील्ड टर्मिनल जे फील्ड वाइंडिंगशी जोडलेलं असतं। फील्ड आणि आर्मेचर टर्मिनल्स हे मोटर इनपुट पॉवर टर्मिनल्स आहेत। डीपीएसटी स्विच डबल पोल सिंगल थ्रो स्विच याचा वापर 3 पॉइंट स्टार्टर चालू किंवा बंद करण्यासाठी केला जातो। चला 3 पॉइंट स्टार्टरचे टर्मिनल्स ओळखूया। पहिली लीड स्टार्टरच्या हँडलला आणि दुसरी लीड स्टार्टरच्या इतर टर्मिनलशी कनेक्ट करा। लॅम्प ब्लो होईपर्यंत इतर टर्मिनल तपासण्यासाठी दुसरा लीड वापरत राहा। टर्मिनल कनेक्ट केल्यावरती कोणत्या टर्मिनलला बल्ब प्रकाशित होतो तो म्हणजे एल टर्मिनल। सिरीज टेक्स्टिंग बोर्ड मधील एक लीड कोणत्याही रेझिस्टन्स स्टडशी जोडली गेली पाहिजे आणि इतर लीड उर्वरित 2 टर्मिनल्सशी जोडली गेली पाहिजे। टर्मिनल एफ हे टर्मिनल आहे ज्यावर बल्ब मंदपणे प्रकाशित होतो। अंतिम टर्मिनल कनेक्ट करा, नंतर लॅम्प जास्त ब्लो करत असल्याची खात्री करा। कृपया लक्षात ठेवा, टेस्टिंग काळजीपूर्वक केली पाहिजे। टर्मिनल ओळखताना वीज पुरवठा बंद केल्याची खात्री करा। डायग्राम आणि 4 पॉइंट स्टार्टरचे सर्व भाग। स्टार्टिंग सिरीज रेझिस्टन्स स्टार्टर मधील स्टार्टिंग सिरीज रेझिस्टन्स मोटर टर्मिनल्स वरील व्होल्टेज कमी करण्यासाठी वापरला, जेणेकरून सुरू होणारा करंट देखील मर्यादित असेल। हँडल स्टार्टर मध्ये सिरीज रेझिस्टन्सवर सरकत हळूहळू ऑफ वरून रन पोझिशनवर खेचून डीसी मोटर सुरू करण्यासाठी वापरलं जातं। स्प्रिंग हे हँडल परत 0 पोझिशनवर खेचण्यास मदत करतं। ओव्हरलोड रिले रेट केलेले करंट वाढल्यास मोटरचे नुकसान टाळण्यासाठी ओव्हरलोड रिले ट्रिप होतं। टर्मिनल ब्लॉक हे लाईन, फील्ड, नो व्होल्ट कॉइल आणि आर्मेचर टर्मिनल जोडण्यासाठी वापरलं जातं। नो व्होल्ट कॉइल निवडलेल्या पॉइंटवर स्टार्ट हँडल घट्ट धरण्यासाठी वापरलं जातं। एल म्हणजे लाईन टर्मिनल जे लाईन सप्लायला जोडलं जातं। ए आर्मेचर टर्मिनल जे आर्मेचर वाइंडिंगशी जोडलं जातं। एफ फील्ड टर्मिनल जे फील्ड वाइंडिंगशी जोडलं जातं आणि L2 हे नो व्होल्ट कॉइल टर्मिनलला कनेक्ट केलं जातं। फील्ड आणि आर्मेचर टर्मिनल्स हे मोटर इनपुट पॉवर टर्मिनल्स आहेत। डीपीएसटी स्विच डबल पोल सिंगल थ्रो स्विच याचा उपयोग 4 पॉइंट स्टार्टर चालू किंवा बंद करण्यासाठी केला जातो। 4 पॉइंट स्टार्टरचे टर्मिनल्स ओळखूयात।
सिरीज टेस्ट बोर्डची पहिली लीड स्टार्टरच्या हँडलला आणि दुसरी लीड स्टार्टरच्या इतर टर्मिनलशी कनेक्ट करा. लॅम्प ब्लो करेपर्यंत इतर टर्मिनल तपासणीसाठी दुसरी लीड वापरत रहा. लॅम्पवरील टर्मिनलपैकी एक ब्राईट लॅम्प जळतो. तो टर्मिनल L1 आहे. 3 पैकी एक टर्मिनल आणि रेझिस्टन्सचा स्टड सिरीज टेस्टिंग बोर्डच्या संबंधित लीडशी जोडलेला असावा. टर्मिनल जिथे प्रकाश कमी चमकतो किंवा जिथे टर्मिनल्सवरील स्पार्क L2 असल्याचे सूचित करते. सिरीज टेस्टिंग बोर्डचा एक लीड कोणत्याही रेझिस्टन्स स्टडशी जोडला गेला पाहिजे आणि दुसरा लीड इतर 2 टर्मिनल्सशी जोडला गेला पाहिजे. F चिन्हांकित टर्मिनल हे टर्मिनल आहे जिथे लॅम्प सर्वात जास्त ग्लो करतो. उर्वरित 4 टर्मिनल हे आर्मेचर टर्मिनल आहे, म्हणजे हे A टर्मिनल आहे. रिकॅप: 3 पॉइंट स्टार्टरचे भाग: रेझिस्टन्स बँक, हँडल, स्प्रिंग, ओव्हरलोड रिले, टर्मिनल ब्लॉक, नो व्होल्ट कॉइल, लाईन टर्मिनल, फील्ड टर्मिनल, आर्मेचर टर्मिनल. 4 पॉइंट स्टार्टरचे भाग: रेझिस्टन्स बँक, हँडल, स्प्रिंग, ओव्हरलोड रिले, टर्मिनल ब्लॉक, नो व्होल्ट कॉइल, लाईन टर्मिनल, L2 टर्मिनल, फील्ड टर्मिनल, आर्मेचर टर्मिनल. आता तुम्हाला माहिती आहे डिसमॅन्टल आणि आयडेंटिफाय पार्ट्स ऑफ 3 पॉइंट आणि 4 पॉइंट DC मोटर स्टार्टर्स कसे करायचे. भेटूया पुढच्या प्रात्यक्षिकेत एक नवीन कॉन्सेप्ट सह.